कोणतंही शहर असो की गाव, तिथं तुंबलेली गटारं पाहिली तर कुणीही नाक मुरडतं। सगळ्यांनाच गटारं नकोशी असतात। मात्र सुवर्णनगरीत जळगावात चक्क सोनं देणारी गटारं आहेत। खोटं वाटत असेल ना? पाहूयात हा रिपोर्ट। सुवर्णनगरी जळगावात सोनं देणारी गटारं। गटारात चालतं सोनं शोधण्याचं काम। गटारावर चालते अनेकांची उपजीविका। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं। अनेकांना ही आख्यायिका वाटत असेल, पण जळगावात चक्क सोनं सापडणारी गटार आहेत। ही गटारं उपसून सोनं शोधणारे अनेक जण जळगावात सहज नजरेस पडतात। सोन्याचं काम करणाऱ्या कारागिरांच्या अंगावर, कपड्यांवर सोन्याचे बारीक कण पडतात। दुकान झाडण्यातून, हातपाय धुताना किंवा दागिने उघडताना वापरात येणाऱ्या पाण्यातून जड असणारे सोन्याचे कण गटारात जातात आणि सराफ बाजारातून झाडून आणलेल्या कचऱ्यात शोध सुरू होतो सोन्याचा। बऱ्याच वेळेस सोनं मिळतं तर काही दिवस मिळतही नाही असं सोनं विकणारे सांगतात। गटरीमध्ये हात घालून मेहनतीने जे आमच्या मुलाबाळांसाठी जे आम्ही पोटाचा आदरणीय करतो व जे आजच्या परिस्थितीमध्ये आमच्या ह्या 30-35 लोकांमध्ये जास्तीत जास्त 8 दिवसाला 400 ते 500 मिलीग्राम सोनं ते काढत असतात। जे भेटलं नशिबाने भेटतं, त्या भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर घरी चालले आता ते करावं लागतं। एवढं घाणकाम तर करू राहिले। हे आम्ही दुकानाचं झाडं झोडून आणता, गटरी गिटरीचं नालीचं त्यातून काढता आम्ही, दुसरं काहीच नाही आहे। त्याच्यामध्ये काय भेटतं ते भेटतील तर भेटेल। त्या चटणी मिरची भेटली भरपूर झाला आम्हाला। सोनं डिझाईन करताना काही भाग अंगावर उडू शकतो, पण आम्ही फार काळजी घेतो, त्यामुळे गटारात फार काही सोनं नसतं असं सराफ सांगतात। कुठं बाहेर जाताना जर कदाचित थोडंफार सोनं पडलं तर नगण्य सोनं ते बाहेर उडतं आणि ते हे जे साफसफाईवाले लोक असतात हे झाडून झोडून दुकानं हे करतात आणि गटारचा बनण्याचं साफ करतो, तो कचरा गटारी जातो तो साफ करून त्याला किंचित म्हणजे जर हे 1000 रुपयाचं काम करत असतील तर 10-1 रुपयाचं सोनं सुद्धा त्यांना मिळणार नाही। पण ते दिवसभर ते 8-10 दिवसाचा जे कचरा असतो तो साफ केल्यानंतर त्यांना थोडंफार ते मिळत असे। गटारात उतरून सोनं शोधण्याचं काम करणं हे तसं कठीणच। मात्र नशीब असेल तर काही जणांना सोनं मिळतं तर काही जणांच्या नशिबी निराशा पडते। प्रत्येकाच्या नशिबाचाच हा भाग असतो। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।